राळेगावातील घरकुल लाभार्थ्यांचं अतिक्रमण नियमित करून मालकी व हक्कपट्टे वाटप करण्याची मागणी राळेगावातील ॲडव्होकेट संदीप राडे यांनी तहसीलदारांना केली। मात्र यावर कोणतीही कारवाई न झाल्याने ॲडव्होकेट संदीप राडे यांनी तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केलं। घरकुल लाभार्थी यांचं अतिक्रमण नियमित करून मालकी आणि हक्कपट्टे वाटप करण्याच्या मागणीचं निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आलं। याद्वारे 7 दिवसाच्या आत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे, परंतु शासनाच्या वतीनं त्यांची मागणी विहित मुदतीत पूर्ण न झाल्यानं आमरण उपोषण पुकारण्यात आलं आहे। उपोषणाला दिवसाचं बंधन अजिबात नाही। जोपर्यंत राळेगाव शहरातल्या लोकांना जागेचे पट्टे मिळत नाही तोपर्यंत उपोषण संपणार। हे आमरण उपोषण आहे राडे साहेबांचं। राडे साहेब स्वतः उपोषण करते आहे, पण त्यांच्यासोबत तालुक्यातले 10-15 वकील सुद्धा उपोषण करते म्हणून सोबत आहे। दिनांक 13/3/2024 रोजीपासून ॲडव्होकेट संदीप राडे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। दिनांक 5/3/2024ला विद्यमान तहसीलदार साहेब राळेगाव यांना त्यांनी निवेदनाद्वारे घरकुल लाभार्थी जवळपास 580 कुटुंबांना त्यांचे अतिक्रमण नियमित करून पट्टे वाटप करण्यात यावे या मागणीचे निवेदन दिले होते आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी। तसेच त्यासोबतच त्यांनी या निवेदनावर जर 7 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा दिला होता आणि आज ते आमरण उपोषणाला बसले आहे।